महाराष्ट्र राज्याच्या छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचणारा नेता म्हणजेच अजितदादा पवार हेच होते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे संदीप नाईक. मी राहणार छत्रपती संभाजीनगरकर. मित्रांनो, भले ही अजितदादा हे 6 वेळा उपमुख्यमंत्री पदावर होते, पण त्यांचा दबदबा आणि कामाचा जो प्रकार होता तो मुख्यमंत्री पदापेक्षा मोठा नव्हता. मित्रांनो, ते कसं मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो. मी छत्रपती संभाजीनगरच्या छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचून मी माझं काम करत असतो. तर काम करत असताना काल सहज असा एक एक्सिडेंट घडला, जेणेकरून मी एका गावात थांबलो. त्या गावात ज्यावेळी मी थांबलो तर माझ्या समोर एक गिरणी होती. ती गिरणी होती एका चाचाची. त्यांचं काम करून ते बाहेर खुर्चीवर बसलेले होते. तर मी त्यांना सहज बोललो, क्या चल रहा चाचा, कैसे हो? ते बोलत असताना सहज असा विषय निघला. तर मी त्यांना बोललो की चाचा, कल ऐसा ऐसा हो गया, बहुत बुरा लग रहा है, आज जरा सब तरफ मायूसी मायूसी नजर आ रही है. बोला, हाँ मुझे भी बेटा, बोले बहुत अफसोस हो रहा है, इतना बड़ा आदमी गया. बोले, तर विषयावर विषय निघताना ते मला एवढं बोलले की अजितदादा या गावामध्ये 4 वेळा येऊन गेलेले आहेत. तर थोडंसं विचार करा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत अभ्यास असणारा नेता म्हणजेच अजितदादा पवार हेच होते.